नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो देवसडे या ठिकाणी. मित्रांनो, येण्याचं कारण आज आपण ऋषिकेश दादांकडे आलो. ऋषिकेश दादांच्या आज आपण देशी गोवंश असणाऱ्या त्यांच्या शिवराज डेअरी फार्मवरती आलो. आणि शिवराज डेअरी फार्मवरती बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणात देशी गोवंश संगोपन केलं जाते आणि खरेदी विक्री केली जाते त्याचबरोबर. तर आज आपण दादांकडून जाणून घेऊ की देशी गोवंश जो आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. गायींची लागवड, गायींचे जे शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर छोटे छोटे प्रॉब्लेम येतात शेतकऱ्यांना, नाही का, गाय खरेदी केल्यानंतर काहींना माहित नसतं. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे जे आपल्या त्या देशी गाय आहेत त्यांना डॉक्टर चालत नाही. डॉक्टर नाही चालत, बरोबर आहे तुम्ही बोलताय ते पण बरोबर आहे. यांना काय होतं, डॉक्टरची एवढी अलर्जी असते आपल्या गोठ्यावरून खरेदी केल्यानंतर. तर काही प्रॉब्लेम आला, समजा आता काय उदाहरणार्थ गाईला दुसऱ्या लागवडीस प्रॉब्लेम आला काही, तर काय उपाय असतो त्याच्यानंतर? आता काय होतं, गाईचं असं असतं, पहिल्या वेळेस माच करून गेल्याच्या नंतर वेल्याच्या नंतर 6 महिन्यांनी माच करते गाय. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी रेग्युलर माच करते. 21 दिवसाला माज येतो, म्हणजे 21 दिवसाला माज येतो 3 महिन्यानंतर. तर पहिल्या दुसऱ्या माझातच गाय भरली गेली पाहिजे. ज्यादा तर काय होतं, जर 3-4 मास जर खाली गेले गायचे तर मग गाभण राहायला प्रॉब्लेम येतो गायला. दादा, हा जो आपला उपक्रम आहे देशी गोवंश, तर आपला याच्या मागचा काय हेतू होता नेमका? आपल्याला देशी गाईचा संगोपनाचा तुमच्या मनात काय होतं, काय तुम्हाला? आता माझं पहिल्यापासून म्हणजे मी 3 ते 4 वर्ष 2 वर्ष कोर्स केला डॉक्टरचा, वेटरनरी डॉक्टर झालो. त्यानंतर मी ज्यावेळेस प्रॅक्टिसला होतो इथं डॉक्टर सोबत, तर त्यावेळेस FMD म्हणजे लाळ्या खुरकूत, हे आमच्या इथे तेलगुडगाव, जेऊर, देडगाव, हे बेल्ट खूप मोठा बेल्ट आहे गायींचा, देशी गाय म्हणजे एचएफ गायींचा. तर तिथं कमीत कमी एका गावात 10,000 10,000 लिटर दूध आहे आता सध्या. पण एचएफ गायीचं तर तिथं असं झालं, गायीमध्ये इतकी म्हणजे मर होत होती दिवसाला, काही एकाच दिवसात गोठे बसत होते डायरेक्ट, इतका भयानक FMD होता लाळ्या खुरकूत. तर मग तेव्हा आम्ही प्रॅक्टिसला होतो, तर त्यावेळेस आम्ही पाहिलं, काही गोष्टी चांगल्या वाटल्या, काही गोष्टी वाईट पण वाटल्या. आता चांगल्या कोणत्या वाटल्या का बाबा, म्हणजे नैसर्गिक हानी असती ही, एक निसर्गाचा समतोल. पण जर तुमचं उदरनिर्वाहाचं साधन जर देशी गाय असेल, देशी म्हणण्यापेक्षा गाय असेल, आणि सगळंच कुटुंब जर त्या गायीच्या याच्यावर चालत असेल, तर घराचे घर उद्ध्वस्त होऊ शकते त्याच्यात. मग त्याच्यानंतर मग मी काय केलं, तो शिकून घेतली, पूर्ण प्रॅक्टिस केली. आणि प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर मी ते बंद करून टाकलं. आणि मग गायींचं याच्यात देशी गायींचं म्हणलं नाही बा, आपल्याला ह्या गायींचं कसं कटकाठीला एकदम हेवी असते त्या गायी, या आजाराला बळी पडत नाही. आणि ट्रान्सपोर्ट तुम्ही करून याला 2,000-3,000 किती किलोमीटर घेऊन जा, 3,000 किलोमीटर घेऊन जा, किती पण, याला काही होत नाही. या गायीला फक्त गाभण गाय पाहिजे, खाली गाय नको. खाली म्हणजे वेलेली गाय नको आहे. आणि ह्या गायी आपण ट्रान्सपोर्टिंग साठी कुठूनही कुठे नेऊ शकतो, आणि आरोग्यासाठी खूप मोठा फायदा आपला. सगळ्यात आपल्या जो हिंदू धर्म आहे त्याच्यात ह्या गायींबद्दल खूप सारं महत्व आपल्या पोथी पुराणात सांगितलेलं आहे पहिल्यापासून. त्या हिशोबाने जर गाईचं दूध असेल किंवा गाईचं तूप असेल, गोमूत्र असेल, या सगळ्याच गोष्टी मोलाच्या आणि किमतीच्या आपल्यासाठी आहेत. तर ही गाय तुम्ही किती लळा आहे माणसाचा असा, तरी मी साहेब कंटिन्यू याच्यात नसतो, गोठ्यात नसतो मी, माझे बाहेरच उद्योग चालू असते. आज पाहते किती म्हणजे असं पूर्ण जीव आपल्या हे करून देणारी, मालकावरती जीव ओळून टाकणारी वस्तू देशी गोवंश हा दादांकडे इथं आहे. तर दादा, जर आपल्या गाईला आता तुम्हाला मी सांगितलं अडचणी आल्या, तर तुम्ही आम्हाला त्याच्यातून उपाय सांगा, कारण तुमचा खूप सारा अनुभव आहे या क्षेत्रात. तर जर गाईचं समजा सडमुख झालं किंवा सडाला मस्टर्टीस मध्ये आता काय करतात आम्ही, वैयक्तिक मी बरं का, बाकीच्यांचं कोणी काही म्हणू, याच्यात कमेंट पण काही येतात बा, तुम्ही याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपलं काय म्हणते ते वेटरनरीचा सायन्स पेक्षा जरा तज्ञ तुम्ही झाल्यात का. पण साईड इफेक्ट हे मला माहित नाहीत, पण ज्याच्यावर मला गुण आलेले आहेत ते मी सांगू शकतो तुम्हाला. तर कुठला उपाय दादा? आता मी डायरेक्ट त्यांना ताक आणि हँडवॉश डेटॉल नसतं का आपलं, डेटॉल पाचतो, 120-100 ml डेटॉल पाचतो गाईला डायरेक्ट ताकामध्ये टाकून. म्हणजे एकाच दिवसात मस्टर्टीस क्लिअर, एकाच अनुभव आहे माझा. मित्रांनो बघू शकता, असे देशी नुसके त्याचे पण पाजायची याचे त्याचे प्रमाण असते, सगळ्या गोष्टीचं हे असतं. आता आम्ही आमच्या रिक्सवर पाचतो, तर आम्हाला आजपर्यंत रिझल्ट आलेला आहे. तर आणि जर समजा आपली गाय आता काय होतं, खाली झाल्यानंतर कुठल्या गायला दुखणं होतं एक छोटस, म्हणजे गाय बाळंतीण होणे, जणणे, हेच एक दुख नाही. ह्या गायींचं कसं असतं, यांना हे नैसर्गिक असतं सगळं काही. यांना असं व्यायच्या टायमाला डॉक्टरच लागतो, हे लागते, ऑटोमॅटिक वासरू टाकून देतात, त्याचा विषय नसतो. आपण ताप जर आली छोटीफार, तर काय करायचं त्यासाठी? असा उपाय आपल्याकडे आहे का देशी नुसका? आपण जर देशी गायीसाठी जरा तिला देशी गायला ताप जर आली तर आपली हळद असती ना, हळद दर 21 दिवसाला गायीला चारली गेली पाहिजे. हळकुंड असेल तर अतिवाल परत
हळद झालं, लिंबाचा पाला झालं, हे गाईला आता मी तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्या गायींचे, मी जरा वजं भरून आला दोघाला उचलत नाही एवढं वजं आम्ही याचं लिंबाच्या पाल्याचं. आता सध्याच्या हिरागार पाला लिंबाचा म्हणजे 5-10 मिनिटातच जिकडे तिकडे करतात. गायींना तो आरोग्यासाठी चांगला आहे. आरोग्य माणसाला पण चांगला आहे तसा पाहायला तर, पण आपण हे करीत नाहीत. आता आपल्या इकडे मी खेड्यापाड्यात राहतो, आमच्या इकडे लिंबूळे गोळा करणारे लोक येतात. कमीत कमी मी एका बाईला विचारलं होतं, इथं आमच्या बांधाला खूप लिंबाचे झाड आहेत, तर त्यांना म्हणलं तुम्ही एवढं उन्हात आणत एवढे लिंबाचा बिया गोळा करतात, ते म्हणे या 160 रुपये किलोनी जातात म्हणे बिया आमच्या लिंबुळ्या जे आपण काहीच उपयोगात नाही. बांधव आपण काही त्याचे वावरात पडाव नाही म्हणून हे करते, त्याने बोंडाळे येते असं काहीतरी आहे म्हणतात, शास्त्र आहे त्याचं. तर दादा जो आपला देशी गोवंश आहे याच्या माध्यमातून आपण काय संदेश सांगा, जे युवा शेतकरी आहेत, युवा नाही आता पिढी जसं ते काय आता आपण हे बोलण्यात आपण तिथपर्यंत हे पण नाहीत म्हणजे, पण प्रत्येकाने जसं आपल्या घरी दुसरी गाई तर पाळतोय आपण कोणती पण, आणि दुधासाठी ही देशी गाईच्या दुधात A2 मिल्क निघतं, देशी गाईचं दूध. आणि A2 मिल्क मध्ये केनिन नावाचा घटक आहे दुधामध्ये, तो फक्त गाईच्या दुधातूनच माणसाच्या शरीराला भेटतो. आणि A1 मिल्क आहे म्हणजे जी HF जर्सी, HF जर्सी या ब्राझील सारख्या देशात तयार झालेले सिमेंट्स त्यांचे, युरोपियन देशामध्ये त्यांचे सिमेंट्स तयार केले, आणि युरोपियन देशामध्ये त्या गाईच्या दुधाला बंदी. तुम्ही जरा HF गाय जी तयार झाली तिची उत्पत्ती कशी, डोकराला ज्यावेळेस क्रॉस केला ते आम्ही एका व्हिडिओ मध्ये पण बोललो होतं, आमच्या चॅनलला एक व्हिडिओ लावला होता, तर त्याच्यावर बऱ्याच लोकांनी अशा कमेंट केल्या, मग ती डुकरापासून तयार झाली मग हे असं झालं, ते काय होतं त्यात लय फांद्या पडण्यात काय मजा नसती. जी झाली केली जरा तयार करता आली तिने केली, पण हे आपली ही संस्कृती आहे, आपली संस्कृती देशी गाई संस्कृती, आणि ही आपण जपवसली पाहिजे, जपन केलं पाहिजे. हे आपलं धर्माचं काम आहे. म्हणजे एक तुम्ही म्हणता याच्यात धर्माचं काम म्हणतात, आणि तुम्ही तर पैसे कमावता, पैसा कमवा, पैसा प्रत्येकाला याच्यातून, पण रिक्स पण तेवढीच आहे यांच्यात. आज माझ्याकडे तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्रभरातले जेवढे गोरक्षक आहेत सगळे मला ओळखले. बरं गाडी असेल माझी गाडी असली तरी मला प्रॉब्लेम येतात. आज एवढं महाराष्ट्रात इतकं जबरदस्त काम चालू आहे गायांचं सध्याच्याला देशी मध्ये, पण ते आपण जोपासलं पाहिजे. आपण कसं आहे ताब्यात न देता परिस्थिती घरी म्हातारा माणूस सांभाळतोय आपण, आणि तेवढं तर इतकं जीव नाही लावा लागत देशी गायला माझ्या हिशोबाने. नक्कीच. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून दादा कधीच्या मध्ये आपल्या गोठ्यात येतात. त्यांच्याकडे 2 कामगार आहेत गोठ्यावरती, दादा बाहेर शेतीचं काम बघत असते, आणि ते लळा पाहिला असेल तुम्ही गायींचा. त्यांची घरगुती गाय, घरगुती नाही मी आणलेली साहेब, 15 दिवस झाले. 15 दिवसात विक्रीचीच गाय ही कारवड सुद्धा विक्रीची 15 दिवस गिरमध्ये. आता बाकीच्या तुम्ही आणखी 1-2 पाहिलं ना, सगळ्या गाई मध्ये तशा आहेत, तिला काय थोडं जास्त माया आली माझ्याविषयी. आणि ही दादा कुठून आणलेली आपण? ही तर मी काय आलतो, ही गुजरात मधून छोटी कालोड आणली होती. इथं कुकाण्यातच मेजर आहेत आमचे एक आर्मी मध्ये, त्यांना विकली होती. पण त्यांच्याकडे मग ती परत मी इकडे आणली, त्यांना आता 7-8 महिन्याची काय गाभण दिली, आणि ती इकडे आणली. तर मग आता ही पण विक्रीला आहे, पण अजून आता कशी कन्फर्म चेक पासला नाही म्हणून मग राहिलेली आपल्याकडे आहे. बघू शकता मित्रांनो, गाई एकदम सुंदर अशा गोवंश आहे. आपल्या म्हणजे लक्ष्मी मानली जाते घरातली, घरात आई आणि गोठ्यात गाई आपल्या त्याच घराला घर पण आहे. आणि आता काय झालंय सध्याच्या काळात उत्पन्नाच्या नादात दूध उत्पादक नाही दूध उत्पादन साहेब जर तसं बारीक विचार केला ना, HF गाईच्या दुधात 1 रुपयाची पडतळ बसत नाही. आता तुम्ही बाजारात येत, याच्यात काय आहे, फक्त डेअरीवाले हे तेच कमावतात फक्त. पण लोकांनी त्या मार्गाला न जाता छोटासा का ना दुसरा कोणता व्यवसाय करा. देशी गाईचं तुम्हाला सांगतो याचा एवढा फायदा आहे या गाईचा. एका गाईना एकच गाय पाळा तुम्ही, एका गाईचं रोजचं 5 किलो शेण पकडा. 5 किलोतला आपल्याला फक्त 3 किलो जरी हाताला आलं रोजचं, तर शेणापासून गावऱ्या बनवा, गावऱ्या बनवा, त्यातनंतर धूप बनवा. हे मार्केटमध्ये विकलं जातं. तुम्ही आणि तिचं एका जाताचं दूध, रोजचं दूध मी 10 लिटर बांधतोय ना, तुम्ही 5 लिटर दूध पकडा एका दिवसाचं. 5 लिटर दुधाला तुम्हाला माझ्या हिशोबाने तरी 5 लिटर दुधाला 100 ते 150 ग्रॅम साय निघन. साय म्हणजे तूप निघन 100 ते 150 ग्रॅम 5 लिटर दुधाला. त्यातलं 5 लिटर दुधामधलं आपलं 100 ग्रॅम तूप पकडा, तर 300 रुपयाचं तूप झालं. 3000 रुपयाचा रेट आज भेटत नाही तूप. इतके मार्केटमध्ये येडे झालेत लोक गाईचं, देशी गाईचं शुद्ध तूप खाण्यासाठी भेटत नाही. दादा आपल्या गोठ्यावर तूप अवेलेबल आहे का? माझ्याकडे आहे, मी पण इतकं लई नसतं, थोडंच. म्हणजे माझं किती लईच झालं 5-10 किलो महिन्याला, 10 पण नाही 5 किलो. 5 किलो महिन्याला 5. एकंदरीत काय माझ्याकडे मी 3000 रुपये किलोचा माझा फिक्स भाव आहे. आणि आपल्याकडे आता सध्या स्टॉक पुरत पण नाही. माझ्याकडे आता लईच झालं तर 3-4 किलो शिल्लक असेल जास्तीत जास्त. आणि त्यालाही भरपूर डिमांड आहे. मी तूप म्हणजे
त्याच्यात पण माझं घरी खाऊन उरलेलं तूप विकतो मी, असं म्हणजे विक्रीचा व्यवसाय नाही माझा व्यवसाय नाही तुपाचा. आपला. म्हणजे तुम्हाला जर 10-20 किलो लागत असेल तर तसं नाही आपल्याकडे भेटणार नाही माझ्याकडे, भेटणार. नाही भेटणार नाही, तेवढं. संपर्क नाही केला तरी चालेल. संपर्क नाही केला तरी चालेल, तेवढं विकणार भेटणारच नाही लोकांना. तुम्हाला दुसरं डुप्लिकेट तूप देऊन त्यात 400-500 रुपयाचं मी लाजिनदार होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बायका पोरांना घालतात त्याच्यात मला काय हे थोडेसे माझ्याकडे हाय हेच ठेवायला आणि त्याला जागा नाही राहील. तुम्ही पाहिले आता इथं काय नाही. दादांचा आपण फार्म पाहिला संपूर्ण. आता थोडा व्ह्यू बदलेला बरं का, पण तुम्ही म्हणतात काय हे झालंय तर व्ह्यू बदलेला पाठीमागं कसं सगळ्या साई वाल राठी या गाई सगळ्या टोटल गाई तर दिसतात. दादा आपण जे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश दिला तर किती दिल्यात आपण गाई? माझ्या हिशोबाने तरी 2-3 हजार गाई प्लस झाल्या असत्या माझ्या. 3,000 गाई plus. 3,000 प्लस झाल्या असत्या. मध्ये मी महिन्याला 100-150 गाई विकत होतो. आता सध्याच्याला काम कमी केलं, गाई येण्यात टिकून गाईची मस्त रिक्वायरमेंट भरपूर आहे, पण आणायची लई रिक्स भयानक झाली आता सध्या. चालते. गाडी नाही का जरी आपण योग्य काम करीत असलो तर पण नाही काय होतं, योग्य काम करीत असलं ना, जे म्हणजे आपण जे बोलतो ना, जे ते पदावर बसलेले आहेत ना, जे गोरक्षक म्हणा किंवा हे जे चांगल्या पदावरले माणसं आहेत ते कधीच चांगल्या माणसाला कधीच अडचण नाही येणार. पण ज्यांना फक्त मूळ येतो त्यांचा पैसे कमायचा आहे म्हणजे असेच हा, ते लोक 100% अडचण येतात. अडचण देतात. तर कारण की कटिंगवाले आज हा अनुभव आहे माझा, कटिंगवाले लोक 10-10, 20-20 हजार रुपये गाडीला देऊन सोडून देतात. आमच्या सारख्याला आम्ही 9 गाई आणतो त्या गाडीत, आम्हाला 10-20 हजार रुपये प्रत्येक ठिकाणी द्यायला नाही परवडणार. नाही परवडणार आणि तेवढं आपण नाही का प्रॉफिट साठी कामही करीत नाही. प्रॉफिट साठी. पण मग ते काय होतं, थोडी 10,000 रुपये जरी वाढली हा. तर एका गाईची 1,000 रुपये किंमत जास्त वाढत लगेच हा, प्रत्येक इकडे गाईची. रेट पण वाढतोय हा. आणि आपल्या व्यवसाय आणि गो जे रक्षक करतोय आपण, संवर्धन करतो त्याच्यावर परिणाम होतोय. परिणाम होतोच त्याच्यावर. हा, तर अजून आता हे कसं आहे, आता तुम्ही पाहिलं असेल आपल्या पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं हो. तिथं लहान छोटं शूट शेड होतं. जोपर्यंत येत्या ना गाई, जोपर्यंत नशीब साथ देईन, जोपर्यंत आपल्या गोमाता साथ देईन तोपर्यंत विक्री करायची. त्यानंतर मी 10 गाई जरी आणल्या, हे जे जुने नंबर आहेत सिम कार्ड आहेत हे बदलून टाकली, हा. डायरेक्ट काढून टाकायची सिम. विक्रीचं काम ज्यावेळेस बंद करून टाकायचं त्यावेळेस बंद करून टाकायची सिम. हो. आणि 10 गाई जरी पाळल्या, मी इतक्या निसर्गरम्य वातावरणात राहतोय, तुम्ही साईटनं व्ह्यू पाहा, असं माझ्या घरात शेजारी कमीत कमी 100 झाड आहेत साईटनं. आणि जो आपला गोठा माझी बागात गोठा आहे, माझ्या चक्कूच्या बागेत गोठा आहे. मला डबल प्रॉफिट चालू आहे. गाई तर मी सांभाळतोयच, पण गाई बरोबर मला फळं पण निघू राहिलेत नाही ते. आणि जो आपण हा एक छंद म्हणून जोपासतोय. छंद म्हणूनच काम चालू आहे. आपल्याकडे पहिले किती गाई होत्या देशी गोवंश जे आपण सुरू करायच्या पूर्वी? मी सुरू करायच्या आधी माझं होतं 100 लिटर दूध होतं एचएफ गाईंचं. हा, हा. वडिलांनी ज्यावेळेस ताब्यात दिलं त्यावेळेस 100 लिटर दूध होतं. म्हणजे घरच्या सगळ्यांनी येड्यात काढणार म्हणे, सगळं दूध बीत सगळं रेडी आहे, आठवड्याला फक्त तुला पगारच घ्यायचा आहे म्हणे. काय येड्यापणा करतो म्हणे, काय विकतो नाही, कोणत्या घेऊन येतोय म्हणे. पण जे आपल्याला रिस्पॉन्स भेटला आणि जे आपण आतापर्यंत ज्या जास्तीत जास्त गाई दिल्या त्या गोशाळेलाच दिलेल्या. गोशाळेला म्हणजे आपण नाही दिल्या म्हणजे गोशाळेला. समोरून आले. समोरून एखाद्याला गोदान करायचं असेल ते हा. तुम्हाला बोललो मी, धर्मामध्ये आपल्या धर्मात गोदान जास्त प्रमाणात करतात. हम्म. आणि व्यावसायिक लोक काय होतं का बुवा, यांच्याकडे कसं ज्याची परिस्थिती नाही गाय सांभाळायची तो बुवा घेतो गाय म्हणजे आमच्या सारख्या गाय घेतो आणि एखाद्या गोरगरीबाला किंवा गोशाळेला किंवा ब्राह्मणाला यांना गोदान म्हणजे दान म्हणून सांभाळायला देतात बुवा. आणि किंवा सांभाळून तिचं आपल्याला फक्त दूध भेटलं हे खूप, कारण आरोग्यदायी आपल्यासाठी दूध भेटणं आणि भाग्याची गोष्ट आहे ती, नाही का? प्रत्येकालाच गावरान गाईचं दूध नाही भेटत. प्रत्येकालाच. आणि साहेब तुम्हाला याच्यात प्रत्येकालाच गाईचं दूध भेटणं हे पण अवघड आहे आणि प्रत्येकाला गाईची सेवा करणं हे पण लय अवघड आहे. हो. आजपर्यंतचा अनुभव असा आहे, तुम्ही आज माझ्याकडे बंडल घेऊन येतात 10 लाखाचा, "हे, मला ह्या गाई दे", पण ज्या गाईल तुमच्या दारात यायचं ना तीच गाय तुमच्या दारात येते. नक्कीच नक्कीच. आजपर्यंत असं आहे का माझ्याकडे असे काही कस्टमर आहेत होते म्हणजे का बा नाही मला अशा प्रकारची गाय पाहिजे तर अशा प्रकारची गाय, तशा प्रकारे नसती गाय, जशी असेल तशी ती तुमच्या दारात येणं नाही ती डिपेंड करते. तुमच्या पैसा तुम्ही डिपेंड नाही करत त्या नाही, गोष्टी. अगदीच. आणि आपल्याकडे आता दादा गोठ्यावर गाडी कधी येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून? आता सध्याच्याला माझ्याकडे 24-25 गाई आहेत. अवेलेबल आहेत दर हप्त्याला गाडी जेमतेम दर हप्त्याला गाडी येतेच माझी. दर हप्त्याला? हा, विकू अगर ना विकू विकतातच गाई माझी, विकून नाही विकू असं होतच नाही. दर हप्त्याला गाडी येतेच माझी. आता तुम्ही हे पहा, लिंबाचा पाला टाकलाय खायला गाईला, हा, हा. ते दाखवा तुम्ही ते त्या गाईंचं पहा, सगळा टोटल लिंबाचा पाला टाकलेला आणि ते पहा गाई अशा आवडीनं खातात. एक आरोग्यासाठी त्यांच्या एक उपयुक्त आहे, गाई हेल्दी राहण्यासाठी लिंबाचा पाला आपण त्यांना रोज संध्याकाळच्या टायमाला देतो. नाही रोज नाही देत आम्ही, मग कधी 8 दिवसात टाइम भेटला जेव्हा भेटला तेव्हा. आज आता गाड्याने आठवण करून दिली म्हणून काल मला ये घेऊन येतात. माझ्या बांधाराचे लिंबाचे झाड आहेत, कमी कमी 100 झाड आहेत बांधाच्या कडेला. आणि याने काय होतं, दुधाला पण दुधाला नाही पण त्यांच्या शरीराला कसं, शरीराला पण आणि जे घटक आहेत अँटीबायोटिक म्हणजे याच्यात कसं आहे, कडू हे माणसाच्या प्रत्येकाच्या शरीराला कडूचा आंबट कडू हे ते पाहिजे प्रत्येकाला चवीनुसार गेलंच पाहिजे. आता यांना काय होतं, आपण फक्त चाऱ्यामध्ये काय माझ्याकडे बुलेट 4G आणि ऊसाचा चारा आहे.
याच्यातून जे ते घटक नाही भेटत ते लिंबाच्या लिंबाच्या पाल्यातून- पाल्यातून लिंबाच्या पूर्ण पाल्यातून होतं. नाही भेटले तर जांभळीचा पाला आहे. जांभळीचा पाला नाही तर अजून काही पिंपरीचे पानं टाकतात आम्ही काही वेळेस. पिंपरीचे पानं. हा हा. तर आपला दादा व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी प्रोव्हाइड करा तुम्ही. आणि माझा आपलं लोकेशन जे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्क्रिप्शन मध्ये खाली माझं देऊ. गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860661074. माझा मॅनेजरचा मोबाईल नंबर आहे 9767661074. हे आमचे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावर 9 ते 9 तुम्ही कधी पण कॉल करू शकता. कॉल म्हणजे गाई खरेदी करण्यातच नाही तर काही जर देशी गाय प्रॉपर देशी गायमध्ये त्याला प्राधान्य सगळ्यात जास्त राहील. हा. देशी गायमध्ये जर काही अडचण आली तर आम्हाला विचारून तुम्ही माहिती पण भेटून घेऊ शकता. गाई जर तुम्हाला खरेदी करा. आपल्या ह्या फार्मवरती व्हिजिट द्यायची असेल, व्हिजिट द्यायची असेल तर आता तुम्ही लोकेशन तर देणारच आहे. हो. त्या लोकेशनवर येऊन कधी पण या, फक्त कॉल करून या. तुम्हाला मुक्त गोठ्याची संकल्पना असेल किंवा देशी गाय पाळण्याची जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हो तर हे आमचे एकदा आमचं स्ट्रक्चर पहा, आमचा डेमो पहा, त्यानंतरच हे करा. कारण की माझ्याकडं म्हणजे आजच्याला सगळ्या प्रकारचे गोठे आहेत. माझं तिकडं आतलं शेड आहे 5 ते बंदिस्त. 6 लाखाचं शेड आहे ते पाहिलेलं आहे तुम्ही असं. त्याच्यात बांधायची पण सोय आहे आणि दावणी मुक्त गोठ्याची पण सोय. आणि हे एक डेमो बनवलेला आहे आम्ही. हे फक्त 60,000चं शेड आहे. एवढी जागा आहे ना 65 बाय 65, हो हो 60,000चं आहे. म्हणजे याच्यात असं आहे शेडची इन्व्हेस्टमेंट ही अशी असते की तिच्यातून न उत्पन्न येणारी इन्व्हेस्टमेंट असते शेड करणे शेडची. त्याच्यातून आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट नसते याच्यातून. आणि त्याच्यात कसं शेण आता येतं हे पहा 8-10 दिवसापूर्वी आमचं काम झालेलं आहे. हे पहा खताची साईज कशी झाली. एकदम उत्तम प्रतीचं खत आहे. आता हे खडे बिडे आता काम झालेलं आहे. आता हे हा. काय 1-2-3 वेळेस असे उचलून हे करून ते थोडे व्यवस्थित होऊन जाईल याच्यात. आणि आता काय आहे, व्यवसायाचं सध्या नाही का तरुण उद्योजक व्यवसायात येत आहेत. तर आपण जर देशी गोवंश पाळले एक 8 ते 10, मी काय सांगतो तुम्ही म्हणताय व्यवसायात येत आहेत. व्यवसाय कोणता पण करा तुम्ही, हा. पण त्याचं मार्केट स्वतः तयार करा. हा मग तेच ना. आता जर आपण देशी गोवंश पाळला आणि त्याच्या दुधातून प्रोडक्ट बनवले बाय प्रोडक्ट, हा. तर त्याला तर चांगलं परवडू शकतं. पण जर डिमांड. तुम्ही म्हणले दूध मी डेअरीला घालतो, हा. तुम्ही दूध काढायचा आणि तूप लोणी ते दुसरे इंच खाऊन जायचं असं धंदा होऊ शकतो. हा. म्हणजे हा चालूच आहे. आता काय होतं आपल्या इकडे प्रॉब्लेम असा येतोय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. तुला काहीच जमत नाही ना आणि तू शेती कर आणि तुला 2 गाई घेऊन देतो. हे लोक आपल्या इकडे जास्त उतरू राहिले. हो. मग त्याचा प्रॉब्लेम काय राहिला त्याला तिकडं काहीच जमत नाही आणि ह्याच्यातलं काहीच ज्ञान नसतं. मग याच्यामुळेच गोठे काय होतंय म्हणजे डब गायला जातात असे गोठे. आणि काय होतंय मी तुम्हाला जे म्हणतोय तरुण उद्योजकाचं, म्हणजे आपण जर एक सिटी किंवा एक शहराच्या आसपास जर आपलं गाव असेल तर आपण 10-15 गाई सांभाळून त्याच्यानंतर माझ्याकडे सुद्धा आहे ना बाय प्रोडक्ट विकू शकतोय. मला हे बाय म्हणायचं. प्रोडक्ट साहेब आज याच्यात फक्त तुम्ही मार्केट तयार करणार आहे. मला काय असं काही डेअऱ्या माहितीत, असे काही ठिकाणचे पॉईंट माहिती तिथं 100 गाई 2-2, 3-3 लाख रुपये रोजचे कमवू राहिले. 2 लाख देशी गोवंश. हा देशी गोवंश. जरा अहो साधा सोपा हिसाब करा. 100च गाई असू द्या तुमच्याकडे. हा, 100 म्हणण्यापेक्षा 10च गाई असू द्या. 10 गाई सुरुवातीचा 10च गाई असू द्या. 10 गाईचं रोजचं 1 किलो तूप नाही निघत. आता मशिनरी खूप भयानक आल्यात. सगळ्या गोष्टी लय तंत्रज्ञान पुढे गेलं. 1च किलो तूप पकडा आपलं 3,000 रुपयाचा नाही 2,000 रुपयाचा रेट पकडा तुपाचा. हो आणि नुसतं काय दुधातून तुपच नाही बांधल्या जात. बाकीचे पण पनीर आहे. पनीर नंतर मलाई पेढा आहे. मलाई पेढ्यानंतर तुमचा खवा पण बांधला जातोय. मलाई पेढा किती काही नाही झाला 400-500 रुपये किलो किलो विकतो. विकतो. आणि स्वतःच रबडी विका स्वतःची तयार करून रबडी पण विकू शकतात ना. हो. आणि ह्या गोष्टी आरोग्यासाठी खाणं पण चांगल्या गोष्टी आहेत. अहो मी काय सांगतोय आज तुम्ही माझं लोकेशन पाहिलं किती अडचणी ते हो लोक सापडी देते. तुम्ही मसन वाट्यात बसा हे प्रोडक्ट घेऊन क्वालिटी द्या मसन वाट्यात लोक घेऊन जातात. हो अगदीच. आता सध्या काय झालं आरोग्याकडे जे लॉकडाऊनचा काळ गेला त्याच्यानंतर लोकांना आपलं आरोग्य पहिलं आलंय. त्याच्यामुळे जास्त लोक आपल्या शरीराकडे लक्ष देत आहेत. व्यायाम असतील किंवा खाण्याच्या गोष्टी असतील आणि त्यातल्या त्यात हे देशी गोष्टी आपण कंझ्युम करणे खूप गरजेचं झालंय काळांतर. ज्याला आता आज झालेलं आहे का म्हणजे समाजामध्ये पैसा सर्वस्व राहिलेला नाही. हा. आपली शरीर प्रॉपर्टी शरीर संपत्ती खूप महत्वाची. सगळ्यात मोठी संपत्ती झाली. चालतंय.